नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। आज आपण नागरिकशास्त्र या विषयावरील संभाव्य प्रश्नसंच बघणार आहोत। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ कधी स्थापन करण्यात आले? तर ते स्थापन करण्यात आले होते 1982 साली। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण 3 खंडपीठे आहेत। एक औरंगाबादला, दुसरा नागपूर खंडपीठ आहे आणि तिसरा पणजी गोवा येथे एक खंडपीठ आहे। अशी एकूण 3 खंडपीठे आहेत। पुढे, भारतीय राज्यघटनेतील कोणती कलमे धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कांशी संबंधित आहे? तर मित्रांनो, भारतीय राज्यघटनेने नागरिकांना 6 मूलभूत हक्क दिलेले आहेत। त्यापैकी एक आहे धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, जे की आहे कलम 25 ते 28। पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल। पुढे, संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन भारतीय संविधानात कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आले? तर ते घेण्यात आलेले आहेत कोणत्या देशाकडून? ऑस्ट्रेलिया या देशाकडून। पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। दोन्ही सभागृह म्हणजे मित्रांनो राज्यसभा व लोकसभा यांची संयुक्त बैठक, आणि कलम 108 नुसार राष्ट्रपती हे संयुक्त बैठक घेतात राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही सभागृहांचे, अर्थात संसदेचे। पुढे, भारतीय घटना समितीचे कायदेशीर सल्लागार कोण होते? भारतीय जी संविधान समिती होती, राज्यघटना समिती होती, त्याचे कायदेशीर सल्लागार होते डॉक्टर BN राव। पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल। आणि मित्रांनो, घटना समितीचे जे अध्यक्ष होते ते होते राजेंद्र प्रसाद। घटना समितीचे जर उपाध्यक्ष विचारलं तर ते होते हरेंद्र कुमार मुखर्जी। आणि या घटना समितीचे एकूण 11 अधिवेशने झाली होती। पुढे, कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये लोकसभेचा कार्यकाळ 6 वर्षे करण्यात आला होता? लोकसभेचा कार्यकाळ 6 वर्षे एवढा करण्यात आला होता। कोणती घटना दुरुस्ती होती ती? तर ती होती 42वी घटना दुरुस्ती 1976 करण्यात आलेली। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। आणि मित्रांनो, या 42वी घटना दुरुस्तीला मिनी राज्यघटना असेही संबोधण्यात येतं। पुढे, भारतीय संविधानाने डॅश कलमान्वये समानतेचा अधिकार दिलेला आहे? तर ते कलम कोणते आहे मित्रांनो? कलम 14 ते 18। पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। जे मूलभूत हक्क आहेत भारतीय राज्यघटनेत, एकूण 6 मूलभूत हक्क आहेत, त्यापैकी एक आहे समानतेचा हक्क, कलम 14 ते 18। पुढे, मसुदा समितीची स्थापना केव्हा करण्यात आली? ड्राफ्टिंग कमिटी जी आहे, संविधान तयार करण्यासाठी जी मसुदा समिती होती, त्याची स्थापना कधी करण्यात आलेली होती? तर ती होती 29 ऑगस्ट 1947। पण तर पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। 29 ऑगस्ट राष्ट्रीय खेळ दिवस, या ट्रेकने तुम्ही ते लक्षात ठेवू शकता, मसुदा समितीची स्थापना। आणि मित्रांनो, त्याचे अध्यक्ष होते मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर। पुढे, सध्या भारतीय राज्यघटनेचे एकूण किती कर्तव्य आहेत? तर जे मूलभूत कर्तव्य आहेत भारतीय राज्यघटनेत ते एकूण आहेत 11। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। पुढे, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राज्यघटनेची उद्देशपत्रिका कधी लिहिली? तर ती उद्देशपत्रिका लिहिलेली आहेत त्यांनी 10 जानेवारी 1947। पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल। पुढे, प्रौढ मताधिकार 21 वरून 18 वर्षे कोणत्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आला? मित्रांनो, पहिले काय व्हायचं की वय 21 वर्ष झाले तर मतदान करण्याचा तो हक्क होता, परंतु घटना दुरुस्ती करण्यात आली, त्यामध्ये वय कमी करण्यात आलं मतदानाचं, 18 वर्षे करण्यात आलं। तर ती कोणती घटना दुरुस्ती होती? तर ती होती 61वी घटना दुरुस्ती। पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। 61व्या घटना दुरुस्तीने लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीचे वय 21 वरून 18 पर्यंत ते कमी करण्यात आलं, मतदानाचं वय। पुढे, मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ कोणास जबाबदार असतात? तर ते जबाबदार असतात त्या राज्यातील विधानसभेस। पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल। जे की आपलं जसं
जबाबदार असते केंद्रीय मंत्रिमंडळास, तसं विधानसभा ही जबाबदार असते मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्रिमंडळास. पुढे राजमुद्रेला घटना समितीची मान्यता कधी देण्यात आली? राजमुद्रा म्हणजे मित्रांनो, राजमुद्रा म्हणजे भारताचं बोधचिन्ह, सिम्बॉल, राष्ट्रीय चिन्ह, जे की सारनाथ येथील अशोक स्तंभावरून ते स्वीकारलेलं आहे. तर ते कधी मान्यता देण्यात आली संविधानाची त्याला? तर 26 जानेवारी 1950, म्हणजे अर्थात पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. पुढे घटक राज्यांचा संचित निधी सुरक्षित ठेवण्याचा अधिकार कोणाला आहे? जो राज्यांचा संचित निधी आहे तो आहे सुरक्षित ठेवण्याचा अधिकार आहे राज्यपाल यांना. पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. कलम 266 अन्वये राज्यपालांचा तो अधिकार आहे की संचित निधी सुरक्षित ठेवण्याचा तो अधिकार दिलेला आहे राज्यपालास. पुढे राज्यातील सर्व विद्यापीठांचा कुलपती डॅश असतो. राज्यातील सर्व विद्यापीठांचा जो कुलपती असतो तो असतो राज्यपाल. पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. आणि मित्रांनो, राज्यपाल हे विद्यापीठांचे पदसिद्ध कुलपती असतात. कुलपती म्हणून ते काम पाहतात. पुढे राज्याचा महाधिवक्ता काय करू शकत नाही? महाधिवक्ता ॲडव्होकेट जनरल. तर ते दिलेल्या पर्यायापैकी तो विधानसभेचा कोणत्याही सभागृहात मतदान करू शकत नाही. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. पुढे राज्य लोकसेवा आयोगाचा सदस्य त्याच्या पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर काय करू शकत नाही? MPSCचा जो सदस्य आहे त्याचा जर कार्यकाळ संपला तर तो काय करू शकत नाही? तर तो राज्य लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष होऊ शकत नाही. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. पुढे विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास केव्हा असतो? विधानसभेचा जो कामकाज आहे ज्यामध्ये जो प्रश्नोत्तराचा तास आहे तो पहिला तास असतो, अर्थात 11 ते 12 सभेचा पहिला तास. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. पुढे महाराष्ट्र शासनाने 1984 साली प्राचार्य PB पाटील समिती कशासाठी नेमली होती? तर ती नेमली होती ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय व आर्थिक बाबींसंबंधी ती नेमली गेली होती PB पाटील समिती. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. पुढे ज्या केंद्रशासित प्रदेशात स्वतःची विधानसभा अस्तित्वात नाही त्या प्रदेशाच्या प्रशासनास कोण जबाबदार असते? तर मित्रांनो, अशा केंद्रशासित प्रदेशात राष्ट्रपती लागू असते, अर्थात त्या प्रशासनास राष्ट्रपती जबाबदार असतात. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. केंद्रशासित प्रदेश युनियन टेरिटरी. पुढे भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य डॅश घटनादुरुस्तीद्वारे अंतर्भूत करण्यात आली. तर मित्रांनो, आपण बघितलं मागे एकूण 11 मूलभूत कर्तव्य आहेत भारतीय राज्यघटनेत, आणि ते कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे अंतर्भूत करण्यात आली? तर ती आहे 42वी घटनादुरुस्ती, ज्याला आपण मिनी राज्यघटना असेही म्हणतो. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. पुढे राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडे सल्ला मागू शकतात ही तरतूद राज्यघटनेच्या कलम डॅशमध्ये आहे. तर हे कलम आहे 143. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. राष्ट्रपतींना तो अधिकार दिलेला आहे सल्ला मागण्याचा सर्वोच्च न्यायालयाकडे, कलम 143. पुढे सर्वोच्च न्यायालयात किती प्रकारे रिट जारी करू शकते? सर्वोच्च न्यायालय रिट याचिका, तर किती प्रकारे रिट याचिका दाखल करू शकतात? तर एकूण 5 प्रकारे. पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. 5 प्रकारे कोणकोणते आहेत मित्रांनो ते रिट याचिका? तर पहिला आहे हेबस कॉर्पस, दुसरा आहे मॅन्डेमस, तिसरा आहे प्रोहिबिशन, चौथा आहे रिट सर्च्युरी आणि 5वा आहे को वॉरंटो. अशी 5 जी रिट याचिका आहे ती सर्वोच्च न्यायालय जारी करू शकते. पुढे विधानसभेच्या सदस्यत्वासाठी किमान वय किती असावे लागते? विधानसभा जे की राज्याच्या कायदेमंडळापैकी एक आहेत
विधानसभा, तर त्याचे सदस्य होण्यासाठी वयाची 25 वर्षे पूर्ण असावी लागते. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. पुढे, पोलीस हा विषय भारतीय राज्यघटनेतील कोणत्या सूचीमध्ये आहे? तर राज्यघटनेत 3 सूची आहेत: संघसूची, समवर्ती सूची आणि राज्यसूची. तर त्यामध्ये जो पोलीस हा विषय आहे तो देण्यात आलेला आहे राज्यसूचीमध्ये. पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. पुढे शेवटचा प्रश्न, संविधान सभेच्या मूलभूत हक्क सल्लागार समितीचे अध्यक्ष कोण होते? बघा मित्रांनो, संविधान सभेच्या समित्या होत्या, त्यापैकी एक आहेत मूलभूत हक्क सल्लागार समिती. तर त्याचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. आणखी एक समिती होती मित्रांनो. कोणती समिती होती? अल्पसंख्याक सल्लागार समिती. त्याचेही अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, हे 25 प्रश्न होते जे की तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच उपयोगी पडेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही शंका असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. आणि मित्रांनो, परीक्षेला जाता जाता आपण जी जिल्हा न्यायालय परीक्षेसाठी जी टेस्ट सिरीज चालवली होती तेही एकदा रेफर करून घ्या, एकदा व्हिडिओ बघून घ्या. तुम्हाला त्यामध्ये भविष्यात ते नक्कीच उपयोगी पडेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.